नमस्कार मित्रांनो. तसं काल मी 14व्या पाण्यापर्यंत आलेलो, तर आज त्याच्या पुढचा प्रवास सुरू करूया. रामनवमीच्या जत्रा सुरू होण्यापूर्वी काही वर्षे महाराजांनी एका निष्काम भक्ताला आपल्याकडे ओढून घेतले होते. ते भक्त म्हणजे नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चांदोरकर. हे कल्याणचे राहणारे असून त्यावेळेला नगरच्या कलेक्टरचे चिटणीस होते. यांना एके दिवशी येथील कुलकर्णी केशव अनंत उर्फ आप्पा यांनी सांगितले की आपल्याला महाराजांनी बोलवलेले आहे. नानासाहेबांना हे आप्पांचे बोलणे प्रथम खरे वाटले नाही व त्यांनी म्हटले, उगीच महाराजांचे नाव कशाला सांगतोस? तुझे माझ्याशी काही काम असेल तर तसे स्पष्ट सांग. त्यावर आप्पाने खरोखर महाराजांनी बोलवले आहे असे निश्चयाने सांगितल्यावरून नानासाहेब महाराजांच्या दर्शनास आले व लवकरच यांची श्रद्धा महाराजांवर बसली. मग ते येथे वारंवार येऊन महाराजांच्या बोधामृताचा लाभ घेऊ लागले. महाराजांच्या व त्यांच्या तास बैठकी होत. ततिधी प्रणिपातने परिप्रश्ने सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्त तत्वदर्शिनः. या श्री भगवत दुक्तीप्रमाणे नानासाहेबांचे प्रणिपात, परिप्रश्न व सेवा असत आणि महाराज त्यांना उपदेश करीत. एकदा तर याच श्लोकाचे विवेचन महाराज सुमारे 1 तास करीत होते. त्या विवेचनावरून नानासाहेबांची खात्री झाली की महाराजांना संस्कृत उत्तम येत असले पाहिजे. नानासाहेबांनी महाराजांची सेवा अतिउत्तम केली. त्यात विशेषतः 2 गोष्टींमुळे तर ते महाराजांच्या भक्तांना चिरस्मरणीय राहतील. एकतर महाराजांची जुनी मशीद होती, ती त्यांनी मोडून फिरून बांधली व मोठी केली. नानासाहेबांना हे काम स्वतः करून घेण्याला सवड नव्हती. म्हणून त्यांचे विनंतीवरून नानासाहेब निमोणकरांनी येथे राहून स्वतः देखरेख करण्याचे पत्करले व ते काम त्यांनी उत्तम तऱ्हेने पार पाडले. मशीद बांधण्याला महाराजांची परवानगी म्हाळसापतींच्या द्वारे मागितली व ती महाराजांनी दिली. तरी पण काम चालू असताना महाराजांनी वेळोवेळी काम पाडून टाकावे आणि मोठे मोठे जड दगड व प्रयाली आपल्या हाताने दूर भिरकावून द्याव्यात. मग ते का पुन्हा करण्यात यावे. हे महाराजांचे कृत्य इतरांना चमत्कारिक वाटेल, पण त्यातील खरे इंगित ज्यांना ठाऊक आहे त्यांना महाराजांच्या कृतीचे नवल वाटणार नाही. शेवटी एखाद्याचे मशिदीचे काम पुरे झाले व त्या दिवशी महाराज निमगावास गेले असताना त्यांना तेथून वाजत गाजत आणून नव्या मशिदीत बसविले. या मशिदीचे काम करण्यात येथील सुतार कोंडाजी, गबाजी व तुकाराम हे 3 बंधू फारच उपयोगी पडले. महाराजांच्या वसानापर्यंत मशीद झाडणे, महाराजांची भांडी घासणे, महाराजांचे तोंड धुवायचे पाणी तापविणे व ते पाणी सारणे ही सर्व कामे तुकारामच करीत असे. महाराज सहसा दुसऱ्या कोणाला हे काम करू देत नसत. अजूनही रामनवमीच्या निशाणीचा मिरवणूक या सुताराच्या घरी तयार होऊन तेथूनच निघते. नानासाहेबांची दुसरी मोठी कामगिरी म्हणजे महाराजांच्या कीर्तीचा प्रसार करून लोकांना महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ करून देणे ही होय. हे पूर्वी मामलेदार व नंतर डेप्युटी कलेक्टर असल्यामुळे यांना पुष्कळ फिरावे लागले व त्या फिरण्यामध्ये ते जेथे जात तेथे महाराजांचे गुणवर्णन करीत व महाराजांच्या दर्शनाविषयी लालसा उत्पन्न करीत. प्रस्तुत लेखकाला महाराजांच्या दर्शनाचा लाभ घडवायला कारण नानासाहेब होत. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील हजारो लोक महाराजांचे दर्शन घेऊन आनंद व लाभ पावले. याला कारणही नानासाहेब. मुंबईच्या मंडळींचे मन ओढण्याला नानासाहेबांशिवाय आणखी 2 व्यक्ती विशेष कारणीभूत झाल्या. त्यापैकी एक
गणेश दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे उर्फ दासगणू हे होते. हे पूर्वी पोलीस खात्यात असत. यांना तमाशाचा फार नाद असे. नानासाहेबांच्यामुळे हे महाराजांच्या दर्शनास आले व हळूहळू त्यांच्या मनावर महाराजांनी इतका परिणाम केला की त्यांनी नोकरी सोडून संत चरित्रांचा कीर्तन रूपाने व ग्रंथ रूपाने लोकात प्रसार करण्याचा उपक्रम सुरू केला. हा यांचा क्रम अजून चालू आहे. यांनी आवर्जून भक्तलीला अमृत, संतकथा अमृत, भक्तिसारा अमृत हे संत चरित्रात्मक ग्रंथ लिहिले असून त्याशिवाय ईशाव्यासोपनिषद आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव या 2 ग्रंथांवर मराठीत सरस आणि सुबोध टीका केल्या आहेत. याशिवाय यांचे आणखीही ग्रंथ आहेत. नानासाहेब चांदोरकरांनी यांना मुंबईस नेऊन त्यांच्या भक्तिरस परिलुप्त कीर्तनांचा तत्वद्वार महाराजांच्या गुणश्रवणाचा लाभ मुंबईकरास करून दिला. यांच्या कीर्तनामुळे मुंबईची व मुंबईच्या आसपासची पुष्कळ मंडळी महाराजांचे दर्शन घेण्यास आतुर झाली व दर्शनास गेली. वर उल्लेख केलेली दुसरी व्यक्ती म्हणजे प्रस्तुत लेखक. याचेही या सुमारास महाराजांच्या चरणाजवळ पुष्कळ राहणे होऊ लागल्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक चळवळीतून त्याचे अंग साहजिकच निघाले व तो बाबा म्हणजे बैरागी, संन्यासी वगैरे झाल्याचे पारशी व इतर पत्रांतून छापून आल्यामुळे ज्यांच्यामुळे हे स्थित्यंतर झाले त्यांचे दर्शन घेण्यासाठी काही मंडळी आली. एकंदरीत 1910 पासून महाराजांच्या दर्शनास येणाऱ्यांची संख्या बरीच वाढत गेली. नानासाहेब चांदोरकर येथे आले त्यावेळी येथे दर्शनास येणाऱ्या मंडळींना राहण्यासाठी एकही वाडा नव्हता. पण ही उणीव महाराजांनी लवकरच भरून काढली. या जिल्ह्यात राब बहादूर हरिविनायक साठे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे प्रथम कुटुंब निर्वतल्याला पुष्कळ दिवस झाले होते. पण फिरून लग्न करण्याची आज्ञा दिली व मुलगा होईल असा आशीर्वाद दिला. राव बहादुरांनी मुलगी पसंत करून ती महाराजांना दाखवावी असे तिचे वडील गणेश दामोदर केळकर यांना कळविले. त्याचप्रमाणे ते मुलीला तेथे घेऊन आल्यावेळी महाराजांनी तिच्या ओटीत एक खरबूज टाकले व मुलीला कुंकू लावले. पुढे योग्य वेळी लग्न लागले आणि त्यानंतर लवकरच महाराजांच्या सुचविण्यावरून त्यांनी वर लिहिलेले लिंबाचे झाड त्याच भोवतालची जागा विकत घेऊन तेथे एक वाडा बांधला. त्यामुळे दर्शनास येणाऱ्या मंडळींची उतरण्याची सोय झाली. पुढे 3 वर्षांनी महाराजांनी प्रस्तुत लेखकाकडून एक वाडा बांधून घेतला व त्यानंतर नागपूरचे श्रीमंत गोपाळराव उर्फ बापूसाहेब बुटी यांच्याकडून एक वाडा बांधून घेतला. हा वाडा फार मोठा व सर्वस्वी दगडाचा असून मजबूत आहे व याला खर्चही बराच लागला. शिर्डीच्या आसपास किंबहुना संबंध तालुक्यात अशी इमारत असेल असे वाटत नाही. याच वाड्यात महाराजांची समाधी आहे. लवकरच शिर्डीला संस्थानचे रूप येऊ लागले. महाराजांची आरती होऊ लागली आणि आरतीच्या वेळेस चौऱ्या छत्र चामरे महाराजांवर ढळू लागली. चावडीत महाराज जाताना वाजत गाजत घोडा, पालखी, चौकदार, भजनकरी मंडळी, टके, पताका या इतमामानिशी जाऊ लागले. चावडी, आरसे, हंड्या, झुंबरे, तसबिरी यांनी सुशोभित झाली. मशिदीला व चावडीला फरशी झाली वगैरे वगैरे. या सर्व शोभेचे श्रेय बहुताची कै सुंदराबाई क्षीरसागर उर्फ राधाकृष्ण आई यांना आहे. या प्रेमळ भक्तीच्या आचार्य होत्या असे म्हणण्याला यक्तीही चितही हरकत नाही. यांच्याजवळ धन तर नव्हतेच, पण आपले तन मन व सर्वस्वी महाराजांना अर्पण करून महाराजांच्या निरनिराळ्या भक्तांकडून जिन्सा आणवून त्यांनी शिर्डी संस्थान उत्तम थाटून दिले. दुर्दैवाने त्यांचा
अवतार लवकरच म्हणजे त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षी संपला. त्या येथे 8-9 वर्षेच होत्या. पण तेवढ्या मुदतीत त्यांनी जे जे केले ते दुसऱ्याला 25 वर्षात करता आले असते की नाही याची शंका वाटते. या बाईंमुळेच चावडीत रात्री महाराजांची शेजारीत व पहाटेस काकड आरती सुरू झाली. महाराज पहिल्याने स्वतःची पूजासुद्धा करू देत नसत. पहिली पूजा म्हाळसापतीकडून घेतली. नंतर काही दिवसांनी निमगावचे सीताराम डेंगळे पूजा कराव्यास आले असता महाराज त्यांच्यावर संतापले, पण त्यांची पूजा शेवटास जाऊ दिली. नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदोरकरांचा धाकटा मुलगा महादेव उर्फ बापू याला समाधानाने पूजा करू दिली व त्यानंतर सगळ्यांनाच पूजा करण्याची मुभा मिळाली. पण त्यावेळेला महाराज आपली आरती करू देत नसत. काही दिवसांनी प्रथम आरती करण्याचा मान लक्ष्मण कृष्णाजी उर्फ तात्यासाहेब नुलकर यांना मिळाला. हे पंढरपूरचे मुन्सफ असून आजारी पडल्यामुळे रजा घेऊन येथे आले होते. पण मनात हेतू हाच की आता नोकरी सोडून उरलेले आयुष्याचे दिवस महाराजांच्या चरणाजवळ घालवायचे व त्याप्रमाणे शेवटी घडून आले. राधाकृष्ण आई स्वतः सर्व तऱ्हेचे सेवा करीत. इतकेच नव्हे तर त्या महाराजांच्या बहुतेक भक्त मंडळींकडून महाराजांची सेवा करून घेत. त्या निरनिराळ्या कामे करीत आणि त्यात सगळ्यांना गोवीत आणि सगळी मंडळी प्रेमाने व हौस्याने काम करीत. त्यात सर्व दर्जाची मंडळी असत व स्त्रियाही असत. माती दगड वाहणे, रस्ते झाडणे, चिखल करणे व वाहणे, खड्डे खोदणे व भरणे, झाडे लावणे, लाकडे फोडणे, हंड्या झुमरे पुसणे, मशीद धुणे व रंगवणे, कागदाची फुले कातरणे, चौरी मोरचेल, अब्दागिरी, निशाणे धरणे, निशाणे शिवणे वगैरे सर्व तऱ्हेचे कामे मोठमोठी मंडळी व मोठ्या घराण्यातल्या कुल स्त्रियासुद्धा करीत आणि आपल्याला सेवा करण्याला संधी मिळाली म्हणून आनंद मानित. महाराजांचा नित्यक्रम फार नियमाने पाळला जात असे. ते पहाटेच उठून धुनीपाशी बसत. नंतर काही वेळाने शौचविधी उरकून आपल्या हाताने फेडून टाकीत. नंतर काही वेळ स्वस्थ बसत. तेवढ्या अवकाशात भागोजी शिंदे या नावाचे गृहस्थाने येऊन महाराजांच्या उजव्या हाताला पट्टे असत ते सोडवायचे, हात चोळावायचे व सर्व अंग दाबावायचे. नंतर चिल्लीम भरून आपण पेटवून महाराजांना ओढवायला द्यावयाची व महाराजांनी ओढून पुन्हा भोगीजीस ओढवायला द्यावयाची. असे 5-6 वेळा झाल्यावरती भागोजीने जावयाचे. या भागोजीला महाव्याधीने पछाडले होते. तरी महाराजांनी कधीही त्याचा कंटाळा केला नाही किंवा त्याच्या संबंधांचा आपला नित्यक्रम यत्किंचितही बदलला नाही. भागोजी गेल्यानंतर काही वेळ महाराज बसत असत व त्यावेळेला काही नियमित भक्त मंडळी येऊन सेवा करीत व नंतर महाराज तोंड धुण्यास उठत. महाराजांचे तोंड धुणे पाण्यासारखे असे. हातावर, पायावर, तोंडावर, कानावर पाणी येथेच द्यावयाचे व हे सर्व भाग चांगले स्वच्छ करावयाचे, पण ते अत्यंत नाजूकपणाने करावयाचे. श्री एकनाथ महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे रोम रगडतील संपूर्ण, या लागी न करी अंगमर्दन, एवं स्वदेहाचे देहपण, भूत हिंसे भेणे अहंत्वा नाणी. ए भा अ 3 ओवी 400 असाच प्रकार स्नानाच्या वेळेसही असे. तोंड धुणे झाल्यावर बाबा गावात भिक्षेला जात. भिक्षेसाठी नेमक्या 5 ठिकाणी जाऊन एके ठिकाणी उभे राहत. भाकरी व कोरड्यास काय येईल ते द्यावयाचे व मग मशिदीत आल्यावर थोडेसे खावयाचे. खाणे झाल्यावर काही वेळ बैठक व्हावयाची. त्यावेळी बरीच भक्त मंडळी जमत असत व महाराज गोष्टी रूपाने बोध करीत. कधीकधी याच बैठकीच्या वेळी केळी, पेरू, आंबे विकत घेऊन
मंडळींना महाराज वाटीत व आपल्या हाताने खाऊही घालीत. आपल्या हाताने खाऊ घालीत म्हणजे केळी आपल्या हाताने सोलून देत, पेरूचे आपल्या हाताने तुकडे करून देत व आंबे स्वतः चोळून देत. या बैठकीनंतर महाराज लेंडीवर जात व तेथे साधारण 1 तास राहत. लेंडीवरून परत आल्यावरती 3ऱ्या प्रहरचे 2 वाजेपर्यंत मशिदीत असत. तितक्या वेळात मंडळीकडून महाराजांची पूजा अर्चा आरती वगैरे होत असे. नंतर महाराजांचे जेवण झाल्यावर महाराज पुन्हा लेंडीवर जात. तेथून सुमारे पाऊण तासाने परत येत व मग संध्याकाळपर्यंत पुन्हा मशिदीत बसत. संध्याकाळी थोडे बाहेर पडत व लगेच पुन्हा मशिदीत येऊन बसत. सर्वसाधारण बैठकी दिवसातून 3 होत. एक सकाळी न्याहारीनंतर, दुसरी लेंडीवरून परत आल्यावर व तिसरे प्रहरी 5 वाजवायच्या सुमारास. तिन्ही बैठकींच्या वेळी गोष्टी रूपाने महाराज बोध करीत. महाराजांच्या बोलण्यात तेथे त्यावेळी असलेल्या निरनिराळ्या मंडळींच्या मनात घोळत असलेल्या निरनिराळ्या बाबी संबंधांनी खुलासे होऊन जात. महाराज गहन वेदांत विषयांचे प्रकट रीतीने विवरण करीत नसत किंवा उपनिषदांवर प्रवचन देत नसत. त्यांचा उपदेश मुख्यतः नैतिक असे. शिष्याची भूमिका शुद्ध करून मग त्यात ज्ञानाचे बीज पेरवायचे ही सद्गुरू शास्त्रोक्त वाट आहे. तसेच महाराज ही करीत, म्हणून त्यांचा उपदेश सर्वसाधारण नीतितत्वाचाच असे. पण या उघड शाब्दिक बोधापेक्षा असंख्य पटीने मौल्यवान असा अनुभव रूपाने बोध महाराजांपासून मिळत असे व त्यामुळेच महाराजांकडे श्रद्धेने येणाऱ्या भक्तांचे अतिउच्च प्रतीचे हित होत असे. महाराजांकडे येणाऱ्यांमध्ये सकाम भक्तांचे प्रमाण फार मोठे असे. पण महाराज त्यांची कामना पुरवून त्यांचे मन आत्यंतिक हिताकडे बेमालूमपणे वळवीत. महाराजांचा अवतार लोकांच्या उद्धारासाठीच होता व त्यांनी सगळ्यांचे हितच केले, यात तीळमात्र शंका नाही. त्यांच्या लीलांचे व गुणांचे यथार्थ वर्णन होणे अशक्य आहे. यो वा अनंतस्य गुणाननंताननु क्रमिष्ययन स तु बालबुद्धिः रजांसी भूमे गर्ण यत्कथन चित्तकालेन नैवा खिलशक्ती धामनः. तरी पण महाराजांच्या लीलांचा शक्य तेवढा संग्रह झाल्यास तो सर्वांना हितप्रद होईल अशी पूर्ण खात्री आहे. असा संग्रह माझे सन्मान्य मित्र रा गोविंद रघुनाथ उर्फ अण्णासाहेब दाभोळकर यांनी केला असून त्यापैकी बराच भाग त्यांनी ओवींमध्ये ग्रथित केला आहे. या ओवीबद्ध ग्रंथांची सुरुवात महाराज देहधारी असताना त्यांच्या प्रत्यक्ष अनुज्ञेने झाली असून आज मी त्याचे 35 अध्याय लिहून तयार आहेत. ग्रंथ फारच प्रेमळ व हृदयंगम झाला आहे व तो महाराजांच्या भक्तांनाच नव्हे तर इतर वाचकांना सुद्धा हितकारक होईल यात शंका नाही. यातील ओव्या एकनाथ महाराजांच्या ओवींच्या धाटणीवर असून ग्रंथ वाचत असताना नाथ महाराजांच्या वाणीचे वारंवार स्मरण होते. सारांश हा ग्रंथ श्री साईनाथ महाराजांच्या प्रसादाचे फळ आहे ही साक्ष पदोपदी पटते. शेवटी या ग्रंथापासून महाराजांच्या भक्तांना व इतर भाविक वाचकांना आनंद व बोध प्राप्त होवो आणि त्या योगाने त्यांचे महाराजांच्या ठिकाणी अधिकाधिक श्रद्धा वाढो अशी महाराजांची प्रार्थना करून हा उपोद्घात संपवितो. बाबांचे एक लेकरू हरी सीताराम दीक्षित. आता आज मी 14 वरून 21 पानावरती आलो आहे आणि जो पुढचा पॉडकास्ट असेल त्याच्यामध्ये आपण साई सच्चरित्र प्रस्तावना सुरू होईल. म्हणजे ऑलमोस्ट आपण सुरुवात अध्यायापर्यंत पहिल्या अध्यायापर्यंत अजून पोचलेलो नाही आहोत, पण आपण नक्कीच थोड्या दिवसामध्ये
मी प्रयत्न करतो आहे. त्या प्रयत्नाने जसं मला जमेल तसं आपण पहिल्या अध्यायापासून आता सुरुवात करूया. प्रस्तावनापर्यंत मी पोचलेलो आहे. ठीक आहे, ओके. एक गीतामधला श्लोक आहे की नयनम छिदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकः न चैनम क्लेद्य न्यापो न शोष्यति मारुतः. याचा अर्थ आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, वायू सुकवू शकत नाही आणि अग्नी, वायू आणि पाणी भिजवू शकत नाही. तर आपण नेहमी विचार करतो एक असं जीवन आणि एक असं मृत्यू, ह्याचा मधला जो गॅप आहे ना, हे आपले कर्म असतात. मग आपले कर्म आपण खूप वेळा आपल्याला भरपूर काय बोलायचं असतं, मग बोलण्याने पण आपण कर्म आपले बनवत असतो. आणि कधी कधी शांत पण राहणं गरजेचं आहे, कारण ॲट द एंड ऑफ द डे अध्यात्म आणि सायन्स ह्याच्यामध्ये काही जास्त फरक नाही. मला एक गोष्ट सायन्समधनं एक कळते की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डेस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. म्हणजे गीतेमध्ये पण तेच लिहिलं आहे की आत्मा हा ह्या बॉडीतून त्या बॉडीमध्ये ट्रान्सफरच असतो, फक्त तो मरत नाही. तर म्हणून आपण आपल्या लाईफमधून काही लोक निघून जातात, शरीर सोडून निघून जातात, पण एनर्जीच्या रूपाने जर आपण बघितलं तर आपण पण एक एनर्जी आहोत आणि आपण ती एनर्जी आपण आपल्याबरोबर कायम ठेवू शकतो. म्हणून हा विचार कधीच करायचा नाही की कुठला माणूस आपल्याला सोडून गेला. तो सोडून नाही गेलाय, तो तिथेच आहे. ती एनर्जी तिकडे आहे, आपल्यामध्ये ती एनर्जी, आपल्यामध्ये पण तीच एनर्जी आहे जी त्या मोठ्या एनर्जीने इकडे खाली पाठवली आहे. तर दॅट्स इट. आणि अजून एक लाईन आहे जी मला तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते की कबीरवाणी, बुरा जो देखन में चला बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा न कोई. म्हणून दुसऱ्यांमध्ये त्रुटी आणि प्रॉब्लेम्स काढण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि काय त्रुटी आहेत ते शोधून त्यांना साफ करण्याचा प्रयत्न करूया. मी तुमची रजा घेतो ह्या पॉडकास्टसाठी. नेक्स्ट पॉडकास्ट आपण उद्या भेटूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम.